सोडण्याची ऑर्डर परवा दिवशी दिली होती। त्यापैकी काल गुरुवारी जवळपास 16 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पैशांचं वाटप या ठिकाणी जोरदार पार पडलं आहे। बघा, नेहमीप्रमाणे 2 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होत असतं। त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी आता मे महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आणि जून महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता, दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र सोडत असल्याने या ठिकाणी 2 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार असल्याची माहिती समोर आली होती। त्यापैकी आता काल या ठिकाणी गुरुवारी पैशांचं वितरण आता पहिला टप्पा पार पडलेला आहे। दुसरा टप्पा या ठिकाणी शुक्रवारी सकाळपासून वाटप सुरुवात करण्यात आल्या। GR मध्ये सांगितल्याप्रमाणे 2 दिवस पैशांचं वाटप या ठिकाणी जोरदार करणार असल्याची माहिती समोर आली होती। तशा प्रकारे काल सुद्धा गुरुवारी पैशांचं वितरण झालंय। आज सुद्धा शुक्रवारी जवळपास राहिलेल्या या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण जोरदार सकाळी 7 वाजल्यापासून होत असल्याची माहिती समोर आली आहे। लक्षात ठेवा, उद्या शनिवार आहे, जून महिन्यातील दुसरा शनिवारी सर्व पैसे सोडणाऱ्या अधिकाऱ्यांना, महिला व बाल विकास खात्याच्या अधिकाऱ्यांना सुट्टी असणार आहे। तसेच परवा दिवशी रविवारी या ठिकाणी बँका बंद असणार आहेत। त्यामुळे आजच्या शुक्रवारी पैसे या ठिकाणी वाटण्याचे आदेश कसल्याही परिस्थितीमध्ये वाटप करून टाका, अशा प्रकारची ऑर्डर तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आता दिल्याचं पाहायला मिळतंय। लक्षात ठेवा, परवा दिवशी म्हणजेच बुधवारी GR काढण्यात आला होता। त्यामुळे काल हे 3000 रुपये आता गुरुवारी सुद्धा वाटप झालेत आणि 50% ज्या लाडक्या बहिणी राहिल्या होत्या त्यांना शुक्रवारी ज्या लाडक्या बहिणी शिल्लक राहिल्या होत्या त्यांना वाटप या ठिकाणी जोरदार आता करण्याची ऑर्डर दिल्या। बँकांना स्पष्टपणे आदेश देण्यात आलेत की आता पैसे वाटप केल्याशिवाय बँका बंद करू नका, कारण उद्या या ठिकाणी आता सर्व पैसे वाटण्याचे जे काय आता माणसं आहेत त्यांना महिन्यातील दुसरा शनिवार म्हणून उद्या सुट्टी असणार आहे आणि परवा दिवशी तर बँका बंद असणार आहे। त्यामुळे आजच्या आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैसे वाटपाचे निवडण्यात आलेत। काल जवळपास गुरुवारी आता 50% महिलांना काल पैसे मिळालेत। ज्या 50% महिला राहिल्या होत्या त्यांना आज शुक्रवारी वाटप करण्याची ऑर्डर या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। आता तशा प्रकारे महिलांना आज शुक्रवारी पैशांचं वितरण जोरदार त्यांच्या बँकेच्या खात्यावरती होत असल्याची माहिती समोर आली आहे। बघा, नेमकं आता कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे हे बघा, कारण सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय आज जर तुम्हाला पैशांचं वितरण झालं नाही तर सरळ तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आले असं समजू शकता। त्यामुळे आज या ठिकाणी नक्की तुम्ही वाट बघायची आहे। आतापर्यंत तुम्ही गेल्या आठवडाभरापासून आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या ज्या या ठिकाणी पसरल्या होत्या, अखेर या बातम्यांना ब्रेक लागलाय आणि खूप दिवसांची प्रतीक्षा लाडक्या बहिणींची संपल्या। त्यांना 3000 रुपये पटापट मिळायला सुरुवात झाल्या। मग आज शुक्रवार कोणाकोणाचा गोड होणार आहे, कोणत्या जिल्ह्याची यादी आता बँकांना देण्यात आल्या, कारण फक्त 12 जिल्ह्यामध्येच आता लाडक्या बहिणी शिल्लक राहिलेत। बाकीच्या महिलांना वाटप या ठिकाणी झाल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आजचा आता तुमचा दिवस खूप आनंदाचा असणार आहे। सरकारच्या माध्यमातून वाटपाचे 2 टप्पे निवडण्यात आले होते। म्हणजे परवा दिवशी GR काढण्यात आला होता, त्यामध्ये सांगण्यात आलं होतं गुरुवार आणि शुक्रवार पैशांचं वाटप पटपट करून टाका। काल जवळपास 50% महिलांना पैशांचं वाटप झाले। ज्या 50% महिला शिल्लक राहिल्या होत्या त्यांना या ठिकाणी आज आता शुक्रवार या ठिकाणी बरोबर 12 जून रोजी पैशांचं वितरण जोरदार त्यांच्या बँकेच्या खात्यावरती या 12 जिल्ह्यामध्ये होत असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आनंदाने नाचू लागलेत। महिलांचा शुक्रवार 100% गोड होत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। महिलांनी बँकेमध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय, परंतु काल ज्यांना पैशांचं वितरण आता झालेलं नाही त्यांना आजच्या आज पैशांचं वितरण करण्याची ऑर्डर या ठिकाणी दिल्या। आज जर तुम्हाला पैशांचं वितरण झालं नाही तर तुम्हाला या ठिकाणी आता पुढच्या 20 जून पर्यंत वाट या ठिकाणी पाहावी लागू शकते। त्यामुळे आजच्या आज कसल्याही परिस्थितीमध्ये आता महिलांच्या खात्यावरती पैसे सोडण्याचे ऑर्डर या ठिकाणी दिल्या। बघा, या ठिकाणी टायमिंग सुद्धा निवडण्यात आले। तुम्ही सुद्धा ही टायमिंग आधी पण ऐकलेलं असणार आहे, कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातूनच तुमच्या खात्यावरती हे पैसे या ठिकाणी आता जमा होत असतात। तशा प्रकारे महिलांना खटाखट मेसेज या ठिकाणी येऊ लागलेत। तुम्हाला सुद्धा पुढच्या 10 ते 15 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 2 मेसेज या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळणार आहे। म्हणजे 1500 रुपये मे महिन्याचा आणि जून महिन्याचा 1500 रुपये असं 3000 रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती आल्याचं आता पाहायला मिळणार आहे।
त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, आता तुम्ही मोबाईल हातात धरून तयार राहायचा आहे, कारण तुम्हाला कधी पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे आल्याचा मेसेज मोबाईलवरती या ठिकाणी येऊ शकतो। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसे वाटपाचं टायमिंग निवडण्यात आलंय। सर्वांनी कान देऊन ही टायमिंग ऐकायचं आहे। आता बघा, सकाळी 10 वाजता बँका उघडल्या पहिला टप्पा सुरू होईल, तर तो बरोबर या ठिकाणी 3 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यातील 4 जिल्ह्यांमध्ये आता जोरदार पैशांचं वाटप होईल। मग पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे आले नसतील तर दुसऱ्या टप्प्यातील 4 जिल्ह्यांमध्ये दुपारी 3 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत जोरदार पैशांचं वितरण या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यातील महिलांना होईल। त्यानंतर तिसरा टप्पा सुरू होईल, या ठिकाणी बरोबर 8 ते रात्री 2 वाजेपर्यंत पैसे या ठिकाणी वाटप होतील। भलेही आज या ठिकाणी रात्र होऊ द्या, परंतु पैशांचं वितरण बँकेत आता गेल्याशिवाय बँका बंद करू नका, कारण या ठिकाणी उद्या शनिवार, आता जून महिन्यातील दुसरा शनिवार आहे आणि परवा दिवशी या ठिकाणी रविवार असल्याने बँका बंद असणार आहेत आणि सोमवारपासून परत एकदा या ठिकाणी अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्यामुळे आजच्याच कसल्याही परिस्थितीमध्ये पैशांचं वाटप महिलांच्या बँकेच्या खात्यावरती करून टाका, अशा प्रकारची ऑर्डर या ठिकाणी मिळाल्याचं पाहायला मिळतंय। आणि तशा प्रकारे लाडक्या बहिणींना खरोखर पैशांचं वितरण होऊ लागलंय। तुम्हाला वाटत असेल की दररोज पैशाचं वितरण होत आहे म्हणता, परंतु आमच्या खात्यावरती लवकर का होत नाही, तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं कारण या ठिकाणी समोर आले, ती म्हणजे गेल्या आठवडाभरापासून सरकारच्या माध्यमातून पैसे येतील अशा बातम्या पसरल्या होत्या, परंतु लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळी आता GR काढला जातो त्याच वेळी पैशांचं वितरण होत असतं आणि तशा प्रकारे परवा दिवशी GR काढला होता आणि परवा दिवशी GR काढल्यानंतर काल जवळपास 16 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण झालंय। आज 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होणार आहे आणि राहिलेल्या शेवटच्या टप्प्यातील महिलांना 20 जूनची वाट पाहावी लागणार आहे। त्यामुळे आजच्या आज पैशांचं वितरण कोणकोणत्या महिलांना होणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांची यादी बँकांना देऊन टाकल्या, ही सविस्तर माहिती पुढच्या 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी आता पाहायला मिळणार आहे। लाडक्या बहिणींना आता आनंदाची बातमी म्हणजे लवकरात लवकर पैसे काढून घेण्याची आता ऑर्डर दिली आहे। बघा, लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती होऊ लागलंय, म्हणून या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना ऑर्डर दिली की पटकन तुमचे पैसे या ठिकाणी बँकेतून तुम्ही काढून घ्यायचं आहे। बघा, तुमच्या सुद्धा कानावर बातमी या ठिकाणी आता आलेली असेल, कोणी म्हणतंय फक्त मे महिन्याचा हप्ता येईल, कोणी म्हणतंय जून महिन्याचा हप्ता येईल, परंतु दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 4700 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी वितरित केल्याची माहिती समोर आली आहे आणि हा जो निधी आहे, पैशांचा जो चेक आहे, तर तो बँकांना या ठिकाणी वर्ग केल्याची माहिती सुद्धा आता समोर आली आहे आणि ज्यावेळी बँकांना हे या ठिकाणी आता पैशांचं वितरण करण्यासाठी चेक दिला असतो, त्यावेळी महिलांना या ठिकाणी पैशांचं वितरण खरोखर त्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडलेले असतात आणि तशा प्रकारे महिलांना जोरदार आता पैशांचं वितरण सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, आता तुम्ही तुमचं बँक खातं चेक करायचं आहे। कदाचित हे पैसे तुम्हाला आले देखील असतील, परंतु मेसेज येणं बाकी राहिलं असेल, कारण खेडेगावातील महिला असतात, त्यांना कधी कधी रेंज नसते, त्यामुळे पैसे बँकेत जमा होऊन पण त्यांना मेसेज येण्यासाठी लेट लागलेला असतो। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना अर्जंट सूचना सांगण्यात आल्या, तुम्ही तुमचं बँक खातं चेक करायचं आहे। गुगल पे, फोन पे, या ठिकाणी पेटीएम, जे काय तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन माध्यमातून पैसे चेक करता ते एकदा तुम्ही जरूर चेक करा। कदाचित तुम्हाला पैसे देखील जमा झाले असतील आणि जर नाही आले असतील तर पुढच्या या ठिकाणी 15-20 मिनिटात तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना हा मे महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आणि जून महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता थेट बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींना हा मोठा प्रश्न पडलाय की नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे आणि नेमकं कोणाकोणाला आज पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे, यादी पटपट या ठिकाणी सांगणार आहे। त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का, तुम्ही पटकन या ठिकाणी आता चेक करून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा पैसे जमा होतील ते म्हणजे आता स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात जेवढ्या काय लाडक्या बहिणींनी खातं खोललंय, ज्यांना काल पैशांचं वितरण झालं नाही, त्यांना आज शुक्रवारी 12 जून रोजी आता राहिलेल्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा होण्याची आता ऑर्डर या ठिकाणी दिली आहे आणि तशा प्रकारे महिलांना जोरदार पैशांचं वितरण देखील त्यांच्या बँकेच्या खात्यावरती होत असल्याची माहिती आता समोर आली आहे। चला तर मग आता सुरुवात करूया त्या जिल्ह्यांची यादी सांगायला, ज्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे।
तुम्हाला आतापर्यंत ज्या बातम्या सांगितल्या होत्या त्या खोट्या होत्या, परंतु आज जी बातमी सांगितल्या, आज जे जिल्हे सांगणार आहे तर ते तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी वाचून दाखवल्याची महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। चला तर मग आता पटपट वेळ न घालवता जिल्ह्यांची यादी आपण पाहायला या ठिकाणी सुरुवात करूया। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल एकनाथ शिंदे साहेब दौऱ्यानिमित्त जात होते आणि त्यावेळी अनेक लाडक्या बहिणी त्या ठिकाणी उपस्थित होत्या। लाडक्या बहिणींनी त्यांचा तापा अडवला आणि त्यांना विचारलं, मे महिना संपून गेलाय, त्याचे 1500 पण सोडले नाहीत आणि जून महिना पण या ठिकाणी अर्धा आता संपत आलाय आणि याचे पण पैसे सोडले नाहीत। यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, मे महिन्याचा आणि पुढच्या हप्त्याचा GR या ठिकाणी काढलेला आहे आणि यासाठी पैसे देखील मंजूर केल्याची माहिती समोर आली आहे। महिला व बाल विकास खात्याला आम्ही तो चेक सुद्धा दिलाय आणि पैसे वाटपाचे आदेश दिले आहेत आणि त्यापैकी या ठिकाणी आता 2 दिवस निवडण्यात आलेत, गुरुवार शुक्रवार, म्हणजेच 11 जून 12 जून। 11 जूनला या ठिकाणी काल कोणाकोणाला पैशांचं वितरण झाले बघा। तुम्हाला झालं नसेल तर तुम्ही आज या ठिकाणी नक्कीच वाट बघायची आहे। पैशांचं वितरण बघा, सकाळी 10 वाजता बँका उघडल्या तर या ठिकाणी पहिला टप्पा 4 जिल्ह्यांचा सुरू होईल, ते दुपारी 3 वाजेपर्यंत वाटप होईल। त्यानंतर लगेचच या ठिकाणी दुपारी 3 ते संध्याकाळी आता रात्रीच्या 8 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील महिलांना पैशांचं वितरण जोरदार बँकेच्या खात्यावरती होईल। त्यानंतर बरोबर या ठिकाणी संध्याकाळी 8 ते रात्री 2 वाजेपर्यंत तिसऱ्या टप्प्यातील महिलांना जोरदार पैशांचं वितरण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, आता तुम्ही तयार राहायचं आहे, कारण सरकारच्या माध्यमातून तिकडून DBTचं बटन दाबण्यात आलंय। काल आम्ही ज्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार असं सांगितलं होतं त्यापैकी आता सर्वच महिलांना पैशांचं वितरण झालेलं आहे, परंतु अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांना अजून पण पैशांचं वितरण होणं बाकी होतं। त्या महिला वाट या ठिकाणी बघत होत्या, त्यांना पैशांचं वितरण करण्यासाठी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता पैसे मंजूर करून आता महिलांच्या खात्यावरती जमा करायला सुरुवात केल्या। मग आता कोणाकोणाला पैशांचं वितरण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती होऊ लागले, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होऊ लागले, याची सर्व काही माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, आता तुम्ही तयार राहायचं आहे, आपल्या मोबाईलकडे लक्ष देऊन बघायचं आहे, फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। तुम्हाला सर्व काही जिल्ह्यांची आणि या ठिकाणी बँकांची यादी सांगणार आहे। यामध्ये सर्वात फास्ट वितरण जे होणार आहे तर ते स्टेट बँकेत, पोस्टात आणि महाराष्ट्र बँकेत, या 3 बँकेमध्ये ज्या महिलांनी आतापर्यंत खातं खोललंय आणि त्याला आधार कार्ड जोडणी केल्या, KYC प्रक्रिया करून ठेवल्या, त्या महिलांना या ठिकाणी पैशांचं वितरण होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, कारण या सर्वात मोठ्या बँका आहेत आणि यांना या ठिकाणी 4700 कोटी रुपयांचा निधी आता लाडकी बहीण योजनेचा आता पुढील हप्ता म्हणजेच मे आणि पुढचा जूनचा हप्ता वाटप करण्याची ऑर्डर या ठिकाणी दिल्याची महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। आणि तशा प्रकारे खरोखर महिलांना पैशांचं वितरण सुरू झाले। महिलांनी आम्हाला फोन करून किंवा मेसेजद्वारे या ठिकाणी सांगितले, आम्हाला आत्ताच या ठिकाणी पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती झालेलं आहे। मग तुम्हाला सुद्धा पैशांचं वितरण या ठिकाणी होणार का? हो, तुम्हाला सुद्धा आज या ठिकाणी आता पैशांचं वितरण जमा या ठिकाणी करण्यात येणार आहे, कारण सरकारच्या माध्यमातून 2 टप्पे निवडण्यात आले होते। काल पहिला टप्पा झाला, आज शुक्रवारी दुसरा टप्पा या महत्त्वाच्या 12 जिल्ह्यामध्ये आता वाटप या ठिकाणी होऊ लागला आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची लॉटरी लागलेली आहे। महिलांनी बँकामध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय, कारण महिलांना आता उन्हाळा सुरू आहे, एक तर पाऊस या ठिकाणी पडणं झाला आहे, त्यामुळे त्या ठिकाणी आता महिलांच्या मनामध्ये चिंता आहे, एक तर काम नाही आहे, त्यातच हे 3000 रुपये एकत्र दिल्याने पुढच्या 2 महिन्यांचा आता घरातील बाजार आता व्यवस्थित होतोय की काय, अशी परिस्थिती या ठिकाणी आता महिलांची झालेली आहे। आणि तशा प्रकारे महिलांना जोरदार त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण या ठिकाणी होत असल्याची माहिती समोर आली आहे। चला तर मग महिलांनो, आता आपण सुरुवात करूया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। तर बघा, पहिले 2 जिल्हे तुम्हाला सांगणार आहे, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का बघा। पहिले 2 जिल्हे, त्यानंतरचे 2 जिल्हे, असं 1 2 3 4 असं तुम्हाला 12 जिल्ह्यांची यादी सांगत आहे। आज जे जिल्हे सांगितलेत या जिल्ह्यांना हलक्यात घेऊ नका, कारण हे जिल्हे जे आहेत तर ते गोरगरीब महिलांचे आणि यांना कालच पैशांचं वितरण होणार होतं, परंतु या ठिकाणी दुसऱ्या भागातील महिलांना पैशांचं वितरण काल झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला आज पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती होणार आहे। आता लगेच आपण त्या ठिकाणी जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज शुक्रवार 12 जून रोजी नेमकं कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार नाही आहे, तर याची यादी देखील या ठिकाणी आता समोर आली आहे। तर बघा, या ठिकाणी स्पष्टपणे आता सांगण्यात आलं आहे, या
4 प्रकारच्या लाडक्या बहिणींना अजिबात मे आणि जून महिन्याचे पैशांचे वितरण या ठिकाणी अजिबात बँकेच्या खात्यावरती होणार नाही। कारण सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय तुम्हाला मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा हप्ता येऊन पण तुम्हाला मे आणि जून महिन्याचा हप्ता येणार नाही। त्याचं कारण सुद्धा समोर आलेत। अनेक महिला काय करतात की आता बघा अनेक या ठिकाणी महिला अशा आहेत की एका घरातील जास्त जण जर लाभ घेतातच, त्यातच या ठिकाणी अनेक महिलांनी आता पुरुषांना देखील आता लाडकी बहीण योजनेच्या अर्जाला जोडून चुकीची माहिती देऊन पुरुष त्या ठिकाणी लाडक्या बहिणी आहेत असं म्हणून या ठिकाणी त्यांच्या नवऱ्याचा सुद्धा हप्ता या ठिकाणी घेऊ लागलेत। कदाचित तुम्हाला विश्वास पडत नसेल, परंतु या ठिकाणी खोटा अर्ज भरून खोटी कागदपत्रे देऊन आता त्यांच्या नवऱ्याचा सुद्धा हप्ता या ठिकाणी त्या घेऊ लागले आहेत। तुम्ही म्हणाल की असं कसं काय, तर सर्वांनी लक्षात ठेवा, अशा प्रकारच्या फसवणूक करणाऱ्या लाडक्या बहिणीवर कारवाई करून या ठिकाणी आतापर्यंत जे हप्ते त्यांनी घेतलेले आहेत ते सर्व या ठिकाणी वसूल करण्याची ऑर्डर सुद्धा देण्यात आल्या। हा झाला वेगळा भाग। परंतु आज या ठिकाणी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे, कोणकोणत्या महिलांना या ठिकाणी आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे निधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 12 जिल्ह्यातील कोणत्या लाडक्या बहिणी आहेत, तर त्याची यादी या ठिकाणी आता समोर आल्या। तीच यादी आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो आता तयार राहायचं आहे, आपल्या मोबाईलकडे लक्ष द्यायचं आहे। आता मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आता KYC करून ठेवले असेल तर तुम्ही तयार राहायचं आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सुरू झाले बघा, तर KYC केले असेल तर त्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण सुरू झालंय। 2 जिल्हे पहिले सांगत आहे, 2 जिल्हे त्या ठिकाणी पुढचे 2 जिल्हे असं 12 जिल्ह्यांची लिस्ट सांगणार आहे। बघा यामध्ये यवतमाळ आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर तुमची लॉटरी लागणार आहे। तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून या 2 जिल्ह्यामध्ये पैसे बँकेच्या खात्यावरती आता वितरण होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर आणि यवतमाळ या 2 जिल्ह्यांची लाडक्या बहिणींची संख्या बघितली तर आता 3.5 ते 4 लाख लाडक्या बहिणी आता या दोन्ही जिल्ह्यामध्ये राहतात। त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये हे या ठिकाणी आता GR काढल्यामुळे पैसे वितरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। आता 12 जिल्ह्यापैकी आपण 10 जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी सांगितल्या। अजून या ठिकाणी बघा 12 जिल्ह्यापैकी फक्त 2 जिल्ह्यांची लिस्ट सांगितल्या, अजून 10 जिल्हे या ठिकाणी बाकी आहेत। पुढच्या 10 जिल्हे जे सांगणार आहेत अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये सांगणार आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये तुमचा सुद्धा जिल्हा या ठिकाणी नक्कीच असणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही असाल आणि आतापर्यंत जर या ठिकाणी महिन्याला हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती घेतला असेल तर हा मे आणि जून महिन्याचा हप्ता देखील बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। 2 जिल्हे सांगितले, यवतमाळ आणि छत्रपती संभाजीनगर। त्यानंतर पुढचे 2 जिल्हे सांगतोय, सर्वांनी पुढचे 2 मिनिटे आता लक्ष देऊन बघायचं आहे, कारण तुमचा सुद्धा जिल्हा यामध्ये नक्कीच असणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक 2 मिनिटे महत्त्वाचं काम बाजूला ठेवून लक्षपूर्वक बघा। पुढचे 2 जिल्हे सांगण्यात आले ते म्हणजे अकोला आणि परभणी। या ठिकाणी खूप गोरगरीब आणि गरजू महिलांचे जिल्हे आहेत। यामध्ये जवळपास 3 ते 3.5 लाख लाडक्या बहिणी दोन्ही जिल्ह्यांच्या मिळून राहत असल्याची माहिती समोर आली आहे। अकोला आणि परभणी जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर तुम्हाला सुद्धा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्याची शक्यता आहे। बघा 12 जिल्ह्यापैकी पहिल्या गटातील 4 जिल्ह्यांची यादी सांगितली, अजून 2 गट वाटपाचे आहेत। त्यामध्ये अजून 8 जिल्हे बाकी आहेत। ते तुम्हाला झटपटपणे एक करून आता लगेच आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगणार आहे। त्यामुळे आज शुक्रवारी कोणकोणत्या महिलांना पैशांचं वितरण होणार आहे, कोणत्या महिलांना या ठिकाणी पैशांचं वितरण या ठिकाणी किती वाजता होणार आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे। तर बघा पुढचे 2 जिल्हे या ठिकाणी सांगण्यात आलेत, कोकणातील जिल्हे आहेत सिंधुदुर्ग आणि या ठिकाणी रायगड। या जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी KYC प्रक्रिया करून ठेवल्या आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवलंय त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैशांचं वितरण या ठिकाणी जमा करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। बघा टोटल 12 जिल्ह्यापैकी तुम्हाला 5 जिल्ह्यांची यादी सांगितली, अजून 7 ते 8 जिल्हे आहेत, त्यांची यादी तुम्हाला आता लगेच या ठिकाणी सांगणार आहे। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, पुढचे 2 जिल्हे निवडण्यात आलेत, कोल्हापूर आणि सातारा। खूप मोठे जिल्हे आहेत, 5.5 लाखांच्या वरती लाडक्या बहिणी या जिल्ह्यामध्ये राहत असल्याची मोठी माहिती समोर आली आहे आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैशांचं वितरण या ठिकाणी त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे।
त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही तयार राहायचं आहे, आपल्या मोबाईलवरती लक्ष ठेवून बसायचं आहे, कारण कधी पण तुम्हाला मेसेज या ठिकाणी येऊ शकतो। त्यानंतर पुढचे जिल्हे या ठिकाणी सांगण्यात आलेत, बीड आणि जालना हे पण खूप मोठे जिल्हे आहेत आणि या ठिकाणी गोरगरीब महिलांची आता संख्या जास्त आहे, त्यांना पैशांचं वितरण आता जमा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर आता पुढचा महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे, ती म्हणजे अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे बघा। या ठिकाणी आता पैशांचं वितरण होण्याची शक्यता आहे। लातूर आणि या ठिकाणी आता महत्त्वाचा नांदेड जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर पैसे या ठिकाणी जमा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, KYC प्रक्रिया करून ठेवा, बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करून ठेवा। नक्कीच पुढील हप्ता तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार असल्याची मोठी माहिती समोर आल्या। आतापर्यंत जी माहिती तुम्हाला सांगितली ही सूत्रांमार्फत दिलेली एक शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।